श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज छान अशी आपण ऑफर ठेवली आहे पायराइड ब्रेसलेट बरोबर पायराइड स्टोन फ्री। तर त्याचा नक्की लाभ घ्या। नंबर खाली देत आहे। बुकिंग अजून चालू आहे। संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत बुकिंग चालू ठेवणार आहे, त्यामुळे आजच्या दिवस बुकिंग करून घ्या। आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सकाळी उठल्यावर जी महिला ज्या घरात ही कामे करते त्या घरातल्या पतीची म्हणा, स्वतःची, तिची किंवा मुलांची प्रगती कधीही थांबत नाही आणि त्या घरात कायम यश येते आणि कायम समृद्धी येते, कायम धन येते आणि कायमच त्या घराचे उज्ज्वल, मंगल, सुखकारक, ऐश्वर्यकारक असे दिवस येतात। लक्षात येत असेल तुम्हाला की आपण स्त्रिया म्हणजे आपण घरातील कुलदेवी म्हणजेच घरातील लक्ष्मी असतो। म्हणजे घरातल्या स्त्रीला कुलदेवीच कुलस्त्री म्हटले जाते आणि त्या कुलस्त्रीचा अपमान त्या घरामध्ये कधीच होऊ नये असं देखील म्हटले जाते। त्याचप्रमाणे घरातल्या मुलींचा सुद्धा कधीही अपमान होऊ नये असं देखील म्हटले जाते। मुलींचा किंवा त्या स्त्रीचा खळखळून हसण्याचा आवाज घरामध्ये लक्ष्मी त्या येतेच येते असं देखील म्हटले जाते आणि हे काही खोटं नाही। तर आपल्याला काय करायचं आहे किंवा काय गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुमच्या घरी माता लक्ष्मी कायम स्थिर राहील, तुमचे दुःख, दारिद्र्य, गरिबी नाहीशी होईल, याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। मला माहित आहे की प्रत्येक महिलेला हे शक्य नाहीये। तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक स्त्री आठवड्यातून 1-2 दिवस डिस्टर्ब असते, दुःखी असते, ती रडते, हे स्वाभाविक आहे। काहीतरी तिला मनाला लागतं आणि मग तिच्या डोळ्यातून अश्रू येतात। मात्र तुम्हाला आज ज्या गोष्टी मी सांगणार आहे त्या आपल्या खूप फायद्याच्या आहेत आणि घराच्या कल्याणासाठी जी त्याग करणार नाही मग ती स्त्री कोणती असं देखील म्हटलं जातं। तर लक्षात घ्या, जर घरात तुमच्या सर्व परिस्थिती चांगली असेल, म्हणजे पैसा असं नाही, तुमचा पती जर खूप चांगला असेल, खूप छान कमवत असेल, घरामध्ये लक्ष देत असेल, तुमच्या सर्व गरजा व्यवस्थित भागवत असेल, त्याला कोणतेही व्यसन नसेल, काही तुम्हाला त्याचा व्यसन म्हणजे काय ड्रिंक वगैरे अशी काही व्यसन नसतील, जर तो तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास देत नसेल मानसिक, शारीरिक, तर अशा घरामधल्या स्त्रियांनी अत्यंत आनंदाने राहण्याचा प्रयत्न करावा। भले 500च्या जागेवर तुमची कमाई 100 असू देत, पण तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा आणि येणाऱ्या लक्ष्मीचा आदर करण्याचा प्रयत्न करावा। आता तुम्हालाच काय, मलाही काही गोष्टी नाही शक्य होत, पण मी जास्तीत जास्त स्वतःला नेहमी मोटिवेट करत असते की नाही, मला या गोष्टी करायच्याच आहेत। आपल्याला पहिली गोष्ट की सूर्य उगवण्याच्या आधी उठायचे आणि अंघोळ करायची। ऐकायला अवघड वाटते गोष्ट, पण जर हे करायला सुरुवात कराल, 21 दिवस लागतात आपल्याला कोणतीही गोष्ट पूर्ण करण्यासाठी। म्हणजे जर आपण ठरवलं की हे मला करायचंय, तर कुठल्याही गोष्टीची सवय व्हायला 21 दिवस पुरेसे असतात आणि जर 21 दिवस तुम्ही ती गोष्ट केली, ती व्यायाम असू दे, कोणती असू दे, तर 22व्या दिवशी तुम्हाला सांगावे लागणार नाही की तू हे कर, तर तुमच्याकडून ते आपोआप केले जाईल आणि तुम्हाला ते करमणार पण नाही। मग सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला करायची आहे, आपण आता सगळ्यांनी मिळून ठरवूया की 4:30-5ला गजर लावायचा, अगदी लवकर उठायचे आणि सगळ्यात पहिल्यांदा बाथरूम मध्ये आंघोळीला जायचे। कुठलंच काम करायचं नाही, सगळ्यात पहिल्यांदा बाथरूम मध्ये आंघोळीला जायचे। त्यानंतर तुमची जी घरातील क्लिनिंग असेल ती करा। बऱ्याच महिलांना तसं आवडत नाही, त्यांनी आधी क्लिनिंग करा, मग आंघोळीला जावा आणि आंघोळ केल्या तांब्याच्या पाण्यात पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे कुंकू, अक्षता, लाल फूल काय रोज असेल नसेल तुमचं कसं असेल तसं, आणि सूर्याला अर्घ्य देऊन ओम सूर्य देवताय नमो नमः किंवा ओम सूर्य देवताभ्यो नमो नमः या मंत्राचा जप दररोज करा। आता लगेच प्रश्न येतील, ताई सध्या पावसाळा आहे, हरकत नाही, पाऊस आहे, सूर्य नसेल, तुळशीला पहिला तांब्या पाणी घाला। त्यानंतर तुम्हाला एक छोटा ग्लास, आता फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असाल तर हा उपाय तुम्ही थोडंसं पाणी घालून करा, पण मोकळ्या जागेत राहत असाल तर एक ग्लास भरून किंवा एक छोटी बादली भरून पाणी रोज किचन कट्ट्यावर सगळं किचन आवरून ठेवायचं आणि ते जे पाणी आहे ते सकाळी सकाळी उंबऱ्याच्या बाहेर ओतायचं।
यामुळे काय होते, याच्या मागचं शास्त्र काय आहे तर पितृंचा वास हा उमऱ्याच्या बाहेर चौकटीत असतो. सकाळी सकाळी तुम्ही त्यांना जर दररोज पाणी द्याल तर पितृंच्या दोषांपासून पूर्ण मुक्ती मिळेल. कुठली शांती, कुठले उपाय काहीही करण्याची गरज नाही. हे 2च उपाय तुम्हाला खूप सुंदर कामाला येतील. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही सकाळी उठता त्यावेळेस सगळ्यात आधी तुमच्या हाताकडे बघून कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. हातामध्ये बघायचं आहे आणि तुम्हाला या मंत्राचे पठण करायचे आहे. त्यानंतर दोन्ही हात एकमेकावर घासायचे आहेत आणि संपूर्ण चेहरा आणि बॉडीवरून फिरवायचे आहेत. हे झाल्यानंतर तुम्हाला देवाचे धन्यवाद मानायचे आहेत की तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल धन्यवाद, की मला मुलं आहेत, घर आहे, बेड आहे. ह्या गोष्टींसाठी खूप जण तरसतात. ही गोष्टीचं स्वप्न खूप जण बघत असतात की आमच्याकडे हे असतं तर ते असतं तर. आता या पावसाळ्यात थंडीत कुडकुडत रात्रीची झोपणारी माणसं सुद्धा रोडवर बघा, छोटे छोटे प्राणी सुद्धा बघा, मोठे कुत्रे वगैरे असतात ते बघा, प्राणी बघा की त्यांना या थंडीत किती काय स्ट्रगल करावं लागतं, पावसात कसं स्वतःला वाचवावं लागतं. मग या सगळ्यासाठी देवाकडे धन्यवाद मागा. 2 वेळेस आपण जेवतो, खातो, पितो, यासाठी धन्यवाद मागा. आणि त्यानंतर तुमच्या कोणत्या नाकपुडीमधून श्वास बाहेर येत आहे हे चेक करा, उजव्या की डाव्या. आणि तोच पाय ज्याच्यातून तुमचा त्यावेळेस श्वास बाहेर पडत आहे तो पाय सगळ्यात आधी जमिनीवर ठेवा, जमिनीला नमस्कार करा आणि त्यानंतर जी बाकीची दिनचर्या मी तुम्हाला सांगितली ती तुम्हाला करायची आहे. त्याचप्रमाणे तुमच्या चेहऱ्यावर जितके राहील तितके हास्य ठेवायचे आहे. शिव्या, श्राप, कोणाला तळतळ, कुणाबद्दल वाईट बोलणे, कुणाबद्दल माघारी चुकीचं बोलणे, कुणाच्या चरित्रावर संशय घेणे किंवा कुठल्याच वाईट गोष्टी तुम्हाला तुमच्या हातून करून तुमचे कर्म बिघडून घ्यायचे नाहीयेत. काही लोकांना बघा सवय असते की मी किती चांगली किंवा मी किती चांगला आणि समोरची किती वाईट हे दाखवण्यासाठी ते अत्यंत धडपड करत असतात. पण लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा समोरच्याला वाईट म्हणता किंवा समोरच्या बद्दल वाईट बोलता तेव्हा त्याचे दोष तुम्हाला लागतात. तुम्हाला एक 10 मिनिट बरं वाटेल की मी तिला कसं बोललो किंवा तिला कसं बोलले आणि तुम्ही किमान तुमच्यावर जे जीव लावतात असे जे व्यक्ती असतात तुमच्या आजूबाजूचे, तुमच्या घरातले, की तुमच्यावर प्रचंड प्रमाणात जीव लावतात, विश्वास ठेवतात आणि मनातील एकूण एक गोष्ट तुम्हाला सांगतात, तर अशा गोष्टी तुम्ही तुमच्या मनाच्या कोपऱ्यात ठेवणं हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे. एकमेकाची निंदा करणे, ह्याची चाळी त्याला सांगणे किंवा ह्याचे सिक्रेट्स त्याला सांगणे या गोष्टी कधीही करायच्या नाहीत. तुमच्यापाशी कुणीतरी जेव्हा मन मोकळं करत असतं तेव्हा त्या व्यक्तीचा तुमच्यावर प्रचंड विश्वास असतो, म्हणून ती व्यक्ती तुम्ही केलेलं स्वतः चुकीचं बरोबर सगळी कामं तुम्हाला सांगत असतात आणि त्यामुळं तुमचंही काम आहे की कुणालाच नाही, फक्त आपल्या दोघांमध्ये त्या गोष्टी ठेवायच्या. हे तुमचं देखील काम आहे. बऱ्याच नात्यांमध्ये अशा गोष्टी घडतात आणि मग ती नाती कायमची तुटतात. तो लावलेला जीव, त्यानंतर होणारा त्रास हे तर बोलायलाच नको. म्हणून महिलांनी पुरुषांनी दोघांनीही लक्षात ठेवा की आपल्याजवळ कुणी जर 4 शब्द विश्वासाने बोलत असेल किंवा तुम्ही जर कुणासाठी काही करत असाल, तुम्ही जर कधी कुणाच्या आजारपणात उपयोगी पडला आहात, तुम्ही जर कधी कुणाच्या गरजेला उपयोगी पडला आहात, कुणासाठी शिक्षणाला मदत केली आहे, तर तुम्ही ती बोलून दाखवली नाही पाहिजे. समोरच्याला जाण असते हे लक्षात ठेवा. तुमच्या तोंडून तुम्ही सतत ते बोलून दाखवलं तर तुम्ही खूप चुकीचे काम करत आहात हे देखील लक्षात ठेवा. कुणाचाही विश्वास तोडणे ह्याच्यापेक्षा जास्त चुकीचं काही नाहीये. तुमच्या चेहऱ्यावर जितके जमेल तेवढे घरामध्ये आनंदी वातावरण, हास्य ठेवत जा, कारण वास्तू तथास्तू म्हणते. तुम्ही समोरच्याचा वापर करून घेऊन त्याला गरज संपली की सोडून देणे हे सुद्धा खूप चुकीचे काम करता. लक्षात ठेवा, या गोष्टी जास्त नात्यांमध्ये घडतात की समोरच्याला किती हाणून पाडावे आणि किती खाली पाडावे, त्या गोष्टी जास्त करून नात्यांमध्ये घडतात आणि नाती बिघडतात आणि रक्ताच्या नात्यांशिवाय कुणी नसतं हे बऱ्याचदा अनुभवायला मिळतं. पण काही वेळेस काही इलाजच नसतो की अशा नात्यांपासून आपल्याला धोका असतो आणि आपल्याला लांब राहावं लागतं, कारण आपण अंधारातच असतो की आपल्याबद्दल काय बोललं जातंय आणि हे खूप चुकीचं आहे असं मला तरी वाटतं. त्यानंतर देवपूजा, ज्या घरामध्ये रोज देवपूजा होत नाही
ज्या घरामध्ये रोज दिवा उत्पत्ती केली जात नाही तिथे सुद्धा अनेक दोष लागू होतात आणि माता लक्ष्मी नाराज होते। ज्या घरामध्ये अन्न पुरत नाही, ज्या घरामध्ये माणूस उपाशी राहतो त्या घरामध्ये सुद्धा माता अन्नपूर्णेचा श्राप लागतो। ज्या घरामध्ये मांस मदिरा म्हणजे जास्त करून मांस शिजवले जाते त्या घरामध्ये सुद्धा तात्पुरती म्हणजे दिखाऊ बरकत राहते, कायमस्वरूपीची बरकत राहत नाही। त्यामुळे जितकं होईल तितके तुम्ही अध्यात्म मार्गात या, जितकं होईल तितका सात्विक आहार घ्या, जितकं होईल तेवढं चांगलं वागण्याचा प्रयत्न करा, चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा, चांगलं राहण्याचा प्रयत्न करा, धार्मिक नामस्मरणात राहा। तुम्हाला जर काही नाही ना सुचलं तर तुम्ही खरंच नामस्मरणात राहा। आता हा मार्ग मी अवलंबलेला आहे की आपल्याला नाही ना वाटलं आपण देवघरासमोर बसायचं, फक्त देवाजवळ मन मोकळं करायचं। देव ही एकमेव अशी गोष्ट आहे जी फक्त आणि फक्त त्याच्या जवळच आपल्या सांगितलेल्या गोष्टी सांगते आणि मी किती मोठा किंवा मी किती मोठी हे देव कधीच करत नाही। आपलं सगळं ऐकून घेतो शिवाय त्यातून मार्ग काढतो, तो एकमेव देव असतो। त्यामुळे तुम्ही प्रचंड विश्वास आपल्या देवावर, आपल्या गुरूंवर ठेवा। माता लक्ष्मीची महाराजांची सेवा करा, नामस्मरण करा, आनंदी राहा। त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय आहे। तुम्हाला जितकं स्वतःला प्रेझेंटेबल राहता येईल तेवढं राहा। सुगंधी अत्तर स्प्रे याचा वापर करा, केस नेहमी स्वच्छ धुवत जावा, नेहमी तुमचा जो बेड आहे तो नेहमी स्वच्छ ठेवत जावा। अशा लहान लहान गोष्टी आहेत। बाथरूम टॉयलेट हे सुद्धा शनिवार सोमवार स्वच्छ करत जावा। यामुळे राहू केतू हे बिघडलेले ग्रह आपले चांगले होतात। तुमच्याकडे ज्या कामाला मावशी येतात, कुणी येत असेल त्यांचा पण आदर करा, त्यांना चहा दूध शुक्रवारी हळदी कुंकू हे तुम्ही करा, त्यांना तुम्ही आहोजाव बोलवा किंवा त्यांचा तुम्ही आदर करा। ते तुमच्याकडे कामाला येत आहेत त्याचा अर्थ ते कमी नाहीत, तर तुम्हाला ते मदत करायला येत आहेत, त्यांच्यामुळे तुम्ही 4 कामं जास्त करू शकतायत हे नेहमी लक्षात ठेवा। त्यामुळे कायम आहे ना, मला एकच सांगायचंय की तुम्ही कितीही पैसा कमवलात ना तर तुमच्या फक्त बँकेतला बॅलन्स वाढेल, पण जेवढं तुम्ही चांगलं वागाल ना तेवढा तुमचा पुण्याईचा बॅलन्स वाढेल। आणि तुम्ही कितीही कमावलं तरी तुमचे पाय नेहमी जमिनीवर राहू दे हे लक्षात ठेवा। हवेत उडणाऱ्यांना महाराजांना खाली पाडायला वेळ लागत नाही, एवढंच तुम्हाला सांगावं असं वाटतं। व्हिडिओ आवडला का नक्की सांगा, काही नसेल पटलं तर नाही म्हणून सांगा, पटलं असेल तर नक्की हो ताई पटले म्हणून सुद्धा सांगा। कळत न कळत आपल्या हातून काही चुका घडतात, आपण घरामध्ये रडतो, आपण घरामध्ये शिव्याश्राप देतो, आपण काय करतो आणि ते सगळं घर भाड्याचं असो स्वतःचं असो वास्तूमध्ये ते दोष लागतात। त्यामुळे वास्तू आपली एकदम निर्मळ ठेवा, स्वच्छ ठेवा आणि निगेटिव्ह लोकांपासून सगळ्यात मोठी गोष्ट निगेटिव्ह आणि दुतोंडी जी लोक असतात त्यांच्यापासून पूर्णपणे लांब राहा, कारण ते तुम्हाला कधी धोका देतील आणि कधी त्रास देतील हे सांगता येत नाही। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा ही नम्र विनंती। श्री स्वामी समर्थ।